कोल्हापूरच्या भागात राहणाऱ्या सुनंदा जोशी या गृहिणीचं छोटंसं घर होतं. नवरा शेतकरी, 2 मुलं शाळेत जाणारी. घराचं दार उघडलं की समोर स्वामी समर्थांचा एक फोटो, साधा पण त्यांच्या घराचं केंद्र. सुनंदाताई सकाळी उठल्यावर सगळ्यात आधी समोर दिवा लावायच्या. श्री स्वामी समर्थ असं म्हणून घरभर फिरायच्या. त्यांचं स्वामींवर अतूट प्रेम होतं, जणू घरात पाहुणा म्हणूनच स्वामी राहायचे. एका रात्री शेजारील घरात शॉर्ट सर्किट झाला आणि क्षणात आग पसरली. आगीने सुनंदाताईंचं घर गिळंकृत केलं. सगळं कपडे, भांडी, शैक्षणिक वह्या, संसार सामान राख झालं. पोलीस आले, अग्निशमन दल आलं. सगळं विझेपर्यंत तासाभर गेला. सुनंदाताई व त्यांच्या कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलं, हेच त्यांना त्या क्षणी महत्त्वाचं वाटत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी राखेत ते परत गेले. काही उरलं होतं का बघायला. घरात पाऊल टाकल्यावर त्यांचं डोळ्यात पाणी आलं. पण त्या राखेच्या ढिगायात आश्चर्यच, स्वामी समर्थांचा फोटो अगदी स्वच्छ, जळता मिटलेला तसाच होता. अगदी त्याच ठिकाणी जिथे तो नेहमी असायचा. सुनंदाताईंनी तो फोटो हातात घेतला. अश्रूंनी डोळे भरले. त्या फोटोवर एकही अगोदर नाही, काळसरपणा नाही. जणू राखेने देखील स्वामींच्या अस्तित्वाला स्पर्श केला नाही. त्याच क्षणी सुनंदाताईंनी हात जोडले, डोळे मिटले आणि म्हटलं, स्वामी, माझं घर भस्म झालं, पण माझा विश्वास अढळ राहिला. तुमचं अस्तित्व आज पुन्हा मला जाणवलं. तुम्ही सगळं हरवूनही मला धीर दिलात. अशाच आणखी स्वामी अनुभवाच्या कथा तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी कृपया चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. तुमच्याकडेही असा एखादा अनुभव असेल तर तो कमेंटमध्ये जरूर लिहा. मी तो सर्व स्वामी भक्तांपर्यंत पोहोचवेन.